झनक झनक झन झंकारित अखिल जगती भुलवी आहा रसिक मनांच्या तारा गीत कहाण्या हित गुजेही सांगे अभिनव धारा ही प्रसारण इंटरनेट रेडिओ ही प्रसारण इंटरनेट रेडिओ. नमस्कार मंडळी. ई प्रसारण इंटरनेट रेडिओ आणि टेलिव्हिजनच्या गप्पा गोष्टी कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आज आपल्याकडे पाहुणे आले आहेत न्यू जर्सीच्या एक लेखिका, कर्करोग माहिती आणि अनुभव या पुस्तकाच्या लेखिका डॉक्टर सुलोचना गवांदे. अर्थात हे पुस्तक इंग्रजीत सुद्धा आहे, रिव्हिलिंग द सिक्रेट्स ऑफ कॅन्सर. मंडळी, डॉक्टर सुलोचना गवांदे यांनी MA आणि PhD केलेलं आहे आणि कर्करोगाचा म्हणजे कर्करोगाच्या रक्ताच्या कर्करोगात ज्या अनिर्बंध वाढणाऱ्या पेशी असतात त्या पेशींचा गुणधर्माचा अभ्यास त्यांनी केलेला आहे. त्यानंतर पुढील संशोधनासाठी त्या अमेरिकेला गेल्या. 1986 पासून तिथे संशोधन करत होत्या आणि आता गेली 20 वर्ष मला वाटतं कर्करोगावर औषधं बनवणाऱ्या ज्या फार्मा कंपनी असतात त्याबरोबर त्या काम करतायत आणि आताही एका जपानी कंपनी बरोबर त्या काम करत आहेत. तर मला वाटतं अशा तज्ज्ञ व्यक्तीकडून आपल्याला कॅन्सरची खूप काही माहिती मिळू शकते. मंडळी, आपण त्यांनाच विचारूया. हल्ली असं आहे की आपल्या नातलगांमध्ये कुणाला तरी कॅन्सर झालेला असतो, परंतु आपल्याजवळ जी माहिती असते ती थोडी अपुरी असते, म्हणजे मला तरी असं वाटतं. तर मी तुम्हाला एक प्रश्न पहिला असा विचारेन की कॅन्सरबद्दल जुजबी माहिती अशी असते आम्हाला की पेशी अनिर्बंध वाढतात, त्यांचं विभाजन होतं, पण ह्या अनिर्बंध अशा का वाढतात, काय कारण काय त्याला? सर्वप्रथम नमस्कार. तुम्ही सगळेजण हा कार्यक्रम ऐकताय ह्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. आणि मेघनाताई, तुम्ही फार उत्तम प्रश्न विचारलायत, कारण तिथूनच आपल्याला सुरुवात करायची आहे की कर्करोग किंवा कॅन्सर म्हणजे नेमकं होतं काय. तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपलं शरीर अगणित पेशींचं बनलेलं आहे. 1 ट्रिलियन म्हणजे तुम्हाला 1 ट्रिलियन मोजायचे असतील तर 32,000 वर्ष लागतील. तर काही वेळेला असं होतं की या पेशींच्या मध्यभागी जे कंट्रोल सेंटर असतं क्रोमोझोम्समध्ये, ज्याला जीन्स किंवा जनुकं म्हणतात, त्यातल्या काही जनुकांवर आघात होतो आणि त्यामुळे पेशींचा जो एक मार्गक्रम ठरलेला असतो, त्यांचे आपण म्हणू की लाईफ स्पॅन ठरलेला असतो, तो बिघडतो आणि त्या विचित्र वागायला लागतात. आणि ते जेव्हा होतं तेव्हा सुद्धा शरीरात बऱ्याच आपल्याकडे सिक्युरिटी सिस्टीम्स असतात, बरेच त्यांच्यावर नियम असतात आणि त्या नियमांनुसार ह्या पेशी नष्ट व्हायला पाहिजेत. तसं होत नाही आणि त्याला बरीच कारणं आहेत, आपण नंतर त्याबद्दल बोलू शकतो. पण जेव्हा एखादी चुकार पेशी या सगळ्या कचाट्यातून सुटून स्वतंत्रपणे मोठी होऊ लागते आणि विभाजित होऊ लागते आणि त्याची प्रजा वाढू लागते, तेव्हा त्याच्यातून कर्करोगाची गाठ उद्भवते. आता हा असा जनुकात बदल का होतो, हा मूलभूत प्रश्न आहे. तर ह्याला ज्याच्यामुळे हे बदल होतात त्या गोष्टींना कर्कजन्य गोष्टी म्हणतात, म्हणजे कार्सिनोजेनिक थिंग्स. आणि त्यातल्या काही आपल्याला माहिती आहेत आणि काही माहिती नाहीत. सर्वात महत्वाची ह्यातली म्हणजे तंबाखू. ही जगभर माहिती आहे सगळ्यांना की तंबाखूमुळे कॅन्सर होऊन कर्करोग होऊन जितकी माणसं मेली आहेत तितकी हानी दुसऱ्या कुठच्याही आजाराने मनुष्य जातीची झालेली नाही. त्याच्यानंतर येतात रेडिएशन. हे मनुष्यजन्य असतं किंवा नैसर्गिक असतं. रेडिएशन म्हणजे ज्याला UV रेज म्हणतात, जे आपल्याला सूर्यापासून मिळतात, किंवा काही वेळेला जेव्हा आपण एक्सरे घ्यायला वगैरे जातो किंवा आपण जे ट्रीटमेंटचे रेडिएशन घेतो, ह्या सगळ्यातून कॅन्सर होऊ शकतो. कारण असं असतं की हे पदार्थ आपल्या पेशीमध्ये आतपर्यंत जाऊन जनुकांची रचना बदलतात. ह्याच्यात आता अजून अनेक प्रकार येत आहेत आणि मला इथे संपूर्ण यादी नाहीच सांगायची कारण आपल्याकडे वेळ मर्यादित आहे, परंतु अशा बऱ्याच गोष्टींमुळे कर्करोग होऊ शकतो. मला इथे हे पुरं करायच्या आधी फक्त एकच गोष्ट नमूद करायची की आपल्या आधुनिक राहणीमानात 2 गोष्टींचा शिरकाव झालाय ज्या पूर्वी आपल्या आयुष्यात नव्हत्या. आणि त्या 2 गोष्टी, एक म्हणजे स्थूलपणा, कारण आपण कमीत कमी शारीरिक काम करतोय, जास्त खातोय आणि त्याच्यामुळे स्थूलपणा वाढतोय. आणि दुसरं म्हणजे की आपला
सगळ्या समाजातून अल्कोहोलला किंवा दारूला, मद्याला मिळालेली प्रतिष्ठा, या दोन गोष्टींमुळे भारतात कर्करोगाचं प्रमाण अतिशय वाढणारे. इतर देशात त्यांना माहिती झालेलं आहे. अमेरिकेच्या CDCने हे प्रसिद्ध केलंय की रेड वाईनचं वगैरे जे मध्ये सगळं झालं होतं तो सगळा मार्केटिंगचा भंपकपणा होता. दारू ही कुणालाही चांगली नाही. कधीतरी क्वचित गंमत म्हणून घेणं ह्याला माझा विरोध नाहीये, पण प्रत्येक गोष्टीला मर्यादा असली पाहिजे. आणि दुसरं म्हणजे स्थूलपणा. तुम्ही मला विचाराल स्थूलपणामुळे डायबिटीस होतो, ब्लड प्रेशर होतो, कर्करोग कसा काय होतो, तुम्ही पेशीमध्ये ते कुठे घुसतं. तर ह्या ज्या पेशी असतात, फॅट सेल्स, संपूर्ण इनर्ट म्हणजे काम न करणाऱ्या अशा गप्प बसणाऱ्या नसतात. त्यांच्यातून कित्येक हॉर्मोन्स, ज्याला संप्रेरक म्हणतात, ती निर्माण होतात आणि ती वेगवेगळ्या इंद्रियात म्हणजे ओव्हरी किंवा बीजांडकोश, युटेरस म्हणजे गर्भाशयाची पिशवी, पॅनक्रियास, अशा बऱ्याच ठिकाणी जाऊन तिथे वाढ व्हावी असं उद्युक्त करतात. आणि ह्याच्यामुळे स्तनामध्ये तो होतच होतं. तर ह्याच्यामुळे आपल्या नवीन समाजात कर्करोग फार प्रमाणात वाढतोय. पण मला सांगा, कर्करोग एखाद्याला म्हणजे समजा मला झालाय किंवा कोणाला झालाय हे कसं कळणार? म्हणजे फक्त एखादा उंचवटा इथे दिसला, फुगवटा दिसला तरच कळेल का? गाठ दिसली नाही, कारण गाठ फारच कमी कर्करोगात कळते ना. एक म्हणजे तुम्हाला त्वचेच्या कळेल किंवा स्तनाच्या कळेल. एरवी तुम्हाला कशी कळेल? आपल्या शरीरात आतमध्ये खोलवरही गाठ निर्माण होते. याच्यात एक अतिशय इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की ती गाठ डिटेक्ट व्हायला, समजायला सुद्धा ती कमीत कमी 1 सेंटीमीटरची असायला लागते. आणि ती जेव्हा 1 सेंटीमीटरची होते तेव्हा त्या गाठीने आपल्याला स्वतःला रक्तपुरवठा वगैरे मिळवून आपलं एक छोटंसं सगळं सोखसोयी करून वाढण्याची सोय केलेली असते. मी तुम्हाला 1-2-3 कर्करोगाची महत्वाची लक्षणं सांगीन इथे पुन्हा आपण, कारण साधारण 100 प्रकारचे कर्करोग आहेत, त्यामुळे मी सर्व इथे सांगू नाही शकत. पण जर समजा आतड्याचा कर्करोग असेल तर लोकांना त्यांच्या दररोजच्या मलमूत्र विसर्जनाच्या सवयीत फरक दिसेल. म्हणजे काय तर पळसाकडला वेळेवर होत नाही किंवा होताना त्याचा रंग काळा दिसतो किंवा कधीतरी त्याच्यातून रक्त पडताना दिसतं असं दिसेल. रक्ताच्या कर्करोगात कित्येक वेळेला पेशंट सांगतात की रात्री ताप येतो, घाम फुटतो, अशक्तपणा वाढतो, हिमोग्लोबिन कमी होऊ लागतो. तर अशा प्रकारचे स्तनाचं तर गाठ येते आपल्याला माहिती आहे. पॅन्क्रियाटिक कॅन्सरसारखे काही इतके फसवे असतात की फक्त अशक्तपणा येतोय, भूक मंदावते, ह्याच्या पलीकडे काही कळत नाही. युसोफेजियल कॅन्सर म्हणजे अन्ननलिकेचा कर्करोगात असंच होतं. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आपल्यातल्या प्रत्येकाला आजच्या आयुष्यात कुठल्या ना कुठल्या प्रकारचं टेन्शन असतं. प्रत्येकाला वजन कमी करण्याची इच्छा असते. तुम्ही सुरुवातीला फार छान वाटतं की अरे वा, वजन कमी होतंय, बरंच आहे, आणि हे लक्षात यायला कदाचित खूप काळ जावा लागतो. पण ह्याची दुसरी बाजूही अशी आहे की प्रत्येक वेळेला असं होतं तेव्हा तो कर्करोग असतो असं नाही. कित्येक साध्या आजारात सुद्धा ही लक्षणं दिसू शकतात. म्हणजे ताप येणं म्हणा, ओकाऱ्या होणं म्हणा किंवा वजन कमी होणं. तर म्हणून लगेच घाबरून जायची गरज नाही, डॉक्टरांकडे जावं. कर्करोगाचा शेवटचा महत्वाचा टप्पा म्हणजे तो जो तुकडा आहे तो घेऊन पॅथॉलॉजिस्टने त्याच्या मायक्रोस्कोप खाली बघून त्याला जोपर्यंत ते पेशींमधले बदल दिसत नाहीत तोपर्यंत तो कर्करोग आहे हे सिद्ध होत नाही. तेव्हा घाबरून न जाता ताबडतोब डॉक्टरकडे जाणं. मी लोकांना नेहमी सांगते की 2-3 गोष्टी लक्षात ठेवा. कुठलंही लक्षण सातत्याने दिसतंय, कारणाशिवाय दिसतंय आणि साधी औषधं घेऊन बरं होत नाहीये, तेव्हा मग जास्त वाट बघायची नाही. पण आता मला सांगा की बऱ्याच लोकांना कॅन्सर झाला, गाठ आहे, मग ते ऑपरेशनकडे जातात किंवा काही लोक किमोथेरपीला जातात. हे किमोथेरपी म्हणजे नेमकं काय असतं? तर कुठे जायचं हे खरं म्हटलं तर पेशंटवर नसतंच. हे कोण ठरवतं? तर जो रोग झालाय त्या रोगाची स्टेज काय आहे. अच्छा. तर जेव्हा सुरुवातीला ती गाठ होते तेव्हा ती खूप वेळेला एकसंध होते ना. कॅन्सर आणि साधी गाठ ह्याच्यात महत्वाचा फरक असा आहे की कॅन्सरच्या पेशींना, कर्करोगाच्या पेशींना एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी जाऊन तिथे वाढण्याची क्षमता असते. म्हणजे एखाद्या झाडाचं बी पडावं आणि तिथे दुसरं झाड यावं तसं. ही क्षमता बाकीच्या इतर गाठींना नसते. अनेक साध्या गाठी पण आपल्या शरीरात होत असतात, तेव्हा ही क्षमता असते. जेव्हा ह्या पेशी निसटलेल्या नसतात, त्या एकसंध असतात, तेव्हा डॉक्टर ती गाठ अलगदपणे काढतात आणि पुढे सहसा काही करायची गरज पडत नाही. ह्याचं एक उदाहरण म्हणजे की स्तनाच्या कॅन्सरमध्ये इन सिटू म्हणजे एकाच जागी असलेला असा एक
त्या डक्टल कार्सिनोमाचा प्रकार असतो आणि त्याचा पुढे काही त्रास होत नाही. काही. पण जर त्या पेशी निसटलेल्या असल्या अच्छा. तर मग त्या कुठे शरीरात गेल्या असतील हे माहिती नाही. तुम्ही ते कशी शोधणार? ऑपरेशनने शोधणं तर शक्यच नाही. मग अशा वेळेला मूळ गाठ कित्येक वेळेला काढतात आणि उरलेल्या ज्या पेशी इतरत्र पसरल्या आहेत त्यांना पकडण्यासाठी किमोथेरपी देतात. तर किमोथेरपी या शब्दाचे 2 भाग आहेत. किमो म्हणजे केमिकल, थेरपी म्हणजे उपचार. म्हणजे हे रक्तातून दिलेलं एक प्रकारचं विष आहे आणि ह्या विषाचं मिशन काम असं आहे की झपाट्याने वाढणाऱ्या पेशींना पकडून मारायचं. कारण कॅन्सरच्या पेशी सगळ्यात जास्त झपाट्याने वाढत असतात. म्हणजे खरं सांगायचं ना तर हे डोळे बांधून तीर मारण्यासारखं आहे. दिसत तर नाहीये, पेशी दिसत नाहीये. तर त्याच्यामुळे हे काम त्यांना जे करायचं आहे त्याच्यासाठी किमोथेरपीचं विषासारखं औषध रक्तात दिलं जातं आणि ह्याचे दुष्परिणामही होतात. कारण आपल्या केसांच्या पेशी फार झपाट्याने वाढत असतात, आतड्याच्या पेशी, रक्ताच्या पेशी, म्हणून रक्त ॲनिमिया होतो किंवा तोंड येतं कारण तोंडातल्या आतल्या पेशी आपल्या झपाट्याने वाढणाऱ्या असतात. पोटाचे विकार होतात, खूप मळमळतं, ओकाऱ्या होतात, केसाच्या पेशींमुळे टक्कल पडतं, केस जातात. हे सगळे जे दुष्परिणाम आहेत ह्याचं कारण की किमोथेरपी हे एक प्रकारचं पेशींविरुद्ध वापरलं गेलेलं विष असतं आणि त्याच्यात वाईट पेशींबरोबर चांगल्या पेशीसुद्धा मरत असतात. पण कॅन्सरच्या पेशी आणि आपल्या शरीरातल्या पेशी ह्या तशा फार वेगळ्या नसतात. म्हणजे नसतात, बिलकुल है ना? नसतात. नाही, कॅन्सरच्या पेशींचा आणि चांगल्या पेशींमधला फरक एवढाच आहे की आपण कॅन्सरच्या पेशी सहजपणे मारू शकत नाही आणि त्यांना मारण्यासाठीच ही सगळी धडपड चालू असते. बरं. पण ते किमोथेरपी नंतर काही लोकांना मळमळतं, उलट्या होतात वगैरे. म्हणजे ते औषध आतड्यापर्यंत जातं का? सगळीकडेच जातं ना. जिथे जिथे रक्त जातं तिथे सगळीकडे, कारण ते औषध रक्तातून दिलं जातं. त्यामुळे जिथे जिथे रक्त पोचतं ते रक्त तर शरीरातल्या प्रत्येक पेशींपर्यंत पोचतं. तर त्या सगळ्या ठिकाणी हे औषध पोचतं आणि प्रत्येक पेशींपर्यंत पोचल्यामुळेच प्रत्येक पेशीला इजा होण्याची संभावना असते. अच्छा. आणि स्तनाचा कर्करोग बरेचदा जो महिलांमध्ये दिसतो आपल्याला, तर त्याच्यामध्ये मी ऐकलं की बरेचदा बीजांडकोश पण काढून टाकतात. बरोबर आहे. हे का बरोबर. करतात पण? तर आत्ता मी काही मिनिटापूर्वी बोलले की नाही की हार्मोन्स जे मी फॅट सेल्स बद्दल बोलताना म्हटलं की त्या गप्प बसलेल्या नसतात, त्या काही प्रकारचे संप्रेरक हार्मोन निर्माण करतात. तर आपल्या पेशी ज्या वाढत असतात, शरीर आहे ते अतिशय गुंतागुंतीचं आहे आणि त्याच्यातले आतमधले जे सगळे इंद्रिय आहेत ती एकमेकांवर अवलंबून असतात. तर जेव्हा आपण म्हणजे स्त्रीमध्ये जेव्हा स्तनाची वाढ होते तेव्हाच बीजांडकोशसुद्धा वाढत असतं आणि इस्ट्रोजन नावाचा हॉर्मोन हा या सगळ्यांच्या वाढीला चालना देत असतो. बरोबर. तर हा कोशातील इस्ट्रोजन हा तरुण वयात जेव्हा, विशेषतः तरुण वयात जेव्हा स्तनाचा कॅन्सर होतो तेव्हा त्या कॅन्सरच्या कर्करोगाच्या पेशींना फार जोमाने वाढायला मदत करतो. बरं. आणि म्हणून ओव्हरीज काढतात आणि त्याच्यामुळे म्हणजे बीजांडकोश काढतात. त्याच्यामुळे हा इस्ट्रोजनचा पुरवठा बंद पडतो आणि स्तनाच्या कॅन्सरच्या पेशींना ती मदत मिळत नाही. ह्याचं दुसरं एक तुम्हाला मी उदाहरण सांगते, ते म्हणजे प्रॉस्टेट कॅन्सर. प्रॉस्टेट कॅन्सर हा पुरुषात होतो आणि पुरुषांमध्ये जेव्हा टेस्टेस्टेरॉन असतो तेव्हा टेस्टेस्टेरॉन प्रॉस्टेट कॅन्सर वाढायला फार मदत करतो आणि म्हणून तुम्हाला कल्पना असेल की जेव्हा पुरुषांना प्रॉस्टेट कॅन्सर होतो तेव्हा त्यात एक ट्रीटमेंट आहे, त्याला म्हणतात केमिकल कॅस्ट्रेशन. म्हणजे औषध देऊन टेस्टेस्टेरॉन संपूर्ण काढून टाकतात आणि टेस्टेस्टेरॉन काढल्यामुळे प्रॉस्टेटच्या पेशींची वाढण्याची गती मंदावते. आता तुम्ही म्हणालात 100 प्रकारचे कॅन्सर असतात, पण साधारण लोकांमध्ये नेहमी आढळणारे असे कोणते कॅन्सर? म्हणजे आता जसं तंबाखूमुळे तोंडाचा कॅन्सर होत असेल किंवा स्तनाचा कॅन्सर असतोच, आतड्याचा असतो, आणखीन किती प्रकारचे? तर आता सगळ्यात महत्त्वाचे कॅन्सर म्हणजे नंबर 1 पहिला क्रमांक नेहमी लागतो दुर्दैवाने फुफ्फुसाचा कॅन्सर. कारण माणसाने तंबाखू इतकी जास्त वापरली आहे आणि मागच्या शतकामध्ये इतक्या जास्त प्रमाणात सिगरेटची निर्मिती झाली. जेव्हा सिगरेटचा धोका कळला तेव्हा त्यांनी ती सिगरेट अमेरिकेतून इतर देशात आणली आणि दुर्दैवाने चीन, भारत, इतर साऊथ ईस्ट एशियन देशांमध्ये अजूनही धूम्रपानाचं प्रमाण बऱ्यापैकी आहे. त्यात गुटखा असतो, बाकी सगळे. तर तंबाखूमुळे होणारे कॅन्सर हे सगळ्यात आधी, त्यातल्या त्यात फुफ्फुसाचा कॅन्सर सगळ्यात वरती, त्याच्यानंतर स्तनाचा कॅन्सर.
ह्याचं प्रमाणही खूप जास्त आहे क्रमांकाप्रमाणे. त्याच्यानंतर परदेशातून वगैरे पाहिलं तर आतड्याचा कॅन्सर खूप जास्त प्रमाणात आढळतो. आपल्याकडे आत्तापर्यंत त्याचं प्रमाण कमी होतं, पण ते प्रमाण वाढणार आहे. कारण आपण भारतीय लोकांनी आपल्या चांगल्या सवयी सोडून, की खूप साऱ्या भाज्या फळं वगैरे खायचं सोडून आपणही सगळं फास्ट फूड खायला सुरुवात केलेली आहे. तर त्याच्यामुळे त्यांनाही आतड्याचा कॅन्सर जो इतर लोकांना होत होता तो व्हायची शक्यता वाढणार आहे. तर हे महत्त्वाचे कॅन्सर आहेत. त्याच्यानंतर त्वचेचा कॅन्सर मेलॅनोमा हा परदेशातील लोकांना दिसतो. पुन्हा भारतातल्या लोकांना ज्यांच्याकडे मेलॅनिन आहे, आपण आपला रंग सावळा आहे ह्याचा अभिमान ठेवायला पाहिजे, कारण त्याच्यामुळे आपल्याला खूप फायदा होतो. तर तो कॅन्सर आहे, त्याचं प्रमाण खूप जास्त असतं. आणि मग त्याच्यानंतर इतर बऱ्याच प्रकारचे कॅन्सर म्हणजे गर्भाशयाचा, नंतर बीजांडकोशाचा वगैरे, आणि पुरुषांमध्ये प्रॉस्टेटचा कॅन्सर. आपल्याकडे जसं बायकांचं मी हे सांगितलं, प्रॉस्टेटच्या कॅन्सरचं प्रमाण खूप जास्त आहे. हे सर्वात महत्त्वाचे कॅन्सरचे प्रकार म्हणता येतील. तंत्रज्ञान आलेलं आहे तसं टार्गेट थेरपी आपण ज्याला म्हणतो. मी एक लिव्हिंग प्रूफ नावाचा चित्रपट पाहिला होता. तर कॅन्सरच्या ज्या पेशी आहेत त्याला टार्गेट करून ते मारायचा प्रयत्न करतात सायंटिस्ट लोक. पण काय होतं की त्या काहीतरी मार्ग बदलतात आणि वेगळेच होतात, त्यामुळे त्यांना पकडता येत नाहीत. तर हे काय असतं ते सांगूया. सो लिव्हिंग प्रूफ हे फार चांगला सिनेमा आहे आणि तो हर्सेप्टिन नावाच्या औषधावर आहे. त्याच्याही पेक्षा अत्यंत विस्मयकारक असं टार्गेटेड थेरपीचं एक उदाहरण मी तुम्हाला आता सांगणार आहे, ते म्हणजे ग्लिव्हेक. तर काय झालं की जेव्हा जे क्रोमोझोम म्हणजे डीएनएचं हे 2 सूत्री स्ट्रक्चर किंवा रूप आपल्याला माहिती नव्हतं, त्याच्या आधी काही शास्त्रज्ञांना दिसलं की हे जे एक प्रकारचे ल्युकेमियाचे म्हणजे रक्ताच्या कॅन्सरच्या पेशी आहेत त्यांच्यात त्यांना प्रोटीन दिसलं जे जास्त प्रमाणात होतं. आणि त्यांनी ज्या जागेत हा शोध लागला फिलाडेल्फिया शहरात, म्हणून त्यांनी त्याला फिलाडेल्फिया क्रोमोझोम असं नाव दिलं. त्याच्यानंतर काही वर्ष गेली, काही कोणी केलं नाही. क्रिक अँड वॉटसन ह्यांनी DNA आणलं, ते सगळं कळलं आणि अधिकाधिक लोकांना. इथे गमतीची गोष्ट सांगायला पाहिजे मला तुम्हाला की जवळजवळ मागच्या 25 वर्षापर्यंत आपल्याला कॅन्सरचं आणि हे जे मी सांगते की जीनमध्ये बदल होतो, ज्याला इंग्लिशमध्ये आम्ही म्युटेशन्स म्हणतो. सो कॅन्सर म्युटेशन्समुळे होतो हेच आपल्याला मुळात माहिती नव्हतं. वाटेल ते दुसरे मार्ग आपण काय म्हणतो स्पष्टीकरण देत होतो की कॅन्सर का होत असेल. काळा बाईल, लाल बाईल, अमुक होतो तमुक होतो, वाटेल ते व्हायरस. पण हा म्युटेशन्समध्ये होतो. हे आपल्या शरीरात वाढणारं बाणगुळ आहे आणि हे आपल्या शरीरात होणाऱ्या बदलांमुळे होतंय हे माहिती नव्हतं. मग डीएनएचा शोध लागला आणि हळूहळू करत हे सगळं चित्र स्पष्ट होत गेलं. तर लोकांनी परत जाऊन त्या फिलाडेल्फिया क्रोमोझोमकडे पाहिलं. तर CML हा रोग असा होता म्हणजे ज्याला क्रॉनिक मायलोजिनस ल्युकेमिया म्हणतात. तर फक्त 4 एखादा माणूस 1-2 वर्ष जगायचा. फार वाईट रोग होता तो. आणि तर हा माणूस होता, त्याने पाहिलं की हे क्रोमोझोम आहे, फिलाडेल्फिया क्रोमोझोममध्ये जे प्रथिन तयार होतो प्रोटीन बाकी कुठच्या सेल्समध्ये होत नाही, फक्त ह्याच्याच होतं. तर त्याने विचार केला की जर समजा आपण ह्याचा हा मार्ग बंद केला तर कदाचित ह्या सेल्स मरतील आणि कदाचित हा कॅन्सर होणार नाही. कल्पना छान होती, पण हे करायचं कसं. मी सायन्समध्ये जात नाही, ते फार क्लिष्ट आहे. पण एवढंच सांगते की त्यांनी हे आव्हान पत्करलं आणि अशा तऱ्हेने त्यांनी ते फिलाडेल्फिया क्रोमोझोममध्ये जे प्रथिन निर्माण होतं ते बंद करायचा मार्ग शोधला आणि त्याचं औषध. सुरुवातीला त्याला जसं लिव्हिंग प्रूफमध्ये तसं पुष्कळ विरोध झाला. पण 2000 त्या माणसाने क्लिनिकल चाचणी केली आणि क्लिनिकल चाचणी ही फार चांगली गोष्ट असते. आणि क्लिनिकल चाचणीमध्ये त्याला असं दिसलं की त्याने जेवढे पेशंट घेतले होते, मला वाटतं काही 30 पेशंट होते, ते 30च्या 30 पेशंट सगळ्यांचा कॅन्सर अदृश्य झाला. आणि 2001 त्यांनी जेव्हा हे सगळे रिझल्ट्स ॲस्कोमध्ये सादर केले तेव्हा सुदैवाने मी त्या मीटिंगमध्ये होते. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की आज कोणीही या रोगाने मरत नाही. ह्याला मॅजिक बुलेट म्हणतात. म्हणजे इतका यशस्वी दुसरा कुठलाही कॅन्सरचं औषध झालेलं नाही. या औषधाचं नाव आहे ग्लिव्हेक. आणि तुम्हाला इच्छा असेल तर जरूर ह्याच्याबद्दल इंटरनेटवर वाचा. फार चांगली गोष्ट आहे ह्याच्याबद्दल. आणि मग ग्लिव्हेक नोव्हार्टिसने निर्माण करायला सुरुवात केली आणि आजही ते औषध
खूप लोक घेतात, खूप लोक त्याच्यामुळे त्यांचा फायदा होतो. मी अत्यंत नशीबवान होते की ग्लिव्हेक प्रोग्रामचे जे मुख्य डॉक्टर होते त्यांच्यावर मी खूप काम केलंय. आणि छान. मला इथे एक प्लग इन फक्त घालायचं की त्यांनी जेव्हा माझं हे पुस्तक वाचलं, ते आता मोठे आहेत, फार सिनियर डॉक्टर आहेत, डॉक्टर ॲलन हॅटफिल्ड, ते ह्या प्रोग्रामचे इन्चार्ज होते नोव्हार्टिसमध्ये. त्यांना मी जेव्हा म्हटलं की तुम्ही फार छान अभिप्राय लिहिलाय, तेव्हा ते म्हणाले, सुलू, युअर बुक नीड्स टू गो रीच एव्हरी पर्सन. दिस इज अन अमेझिंग बुक. आणि तू सायन्स इतकं सोपं करून सांगितलेस, म्हणजे त्यातला तू ॲक्युरसी, त्यातली अचूकता न घालवता तू त्याचं स्पष्टीकरण फार चांगल्या शब्दात खरोखरच दिलंय. मी सुद्धा हे पुस्तक वाचलं जेव्हा तुमचं, ते मी मराठी एडिशन वाचली, परंतु मला सुद्धा अगदी छोट्या छोट्या गोष्टी ह्याच्यातून अगदी क्लिअर झाल्या. अजून एक ह्याच्यामध्ये तुम्ही गोष्ट लिहिली आहे, तेच म्हणजे तुम्ही सांगत होतात आता लिव्हिंग ड्रग. हो, हा काय प्रकार आहे? कर्करोगात 4 प्रकारच्या मुख्य उपचार आहेत. हा, हा. एक पहिलं म्हणजे सर्जरी, ऑपरेशन किंवा शस्त्रक्रिया आपण ज्याला म्हणतो. दुसरं म्हणजे किमोथेरपी, जिथे रक्तातून तुम्ही सगळीकडे पोचता. तिसरं म्हणजे की तू म्हणालीस ते टार्गेटेड थेरपी. ॲक्च्युली मध्ये रेडिएशन पण घातलं पाहिजे, महत्वाचं. रेडिएशनचा पण खूप मोठा फायदा झालेला आहे लोकांना. त्याच्यानंतर लक्ष थेरपी, जे टार्गेटेड थेरपी, मी ग्लिव्हेकबद्दल आत्ताच बोलले, आणि टार्गेटेड थेरपीचे अशी अजून अनेक औषधं आली आहेत आणि ती चालू आहेत. तर त्या टार्गेटेड किंवा लक्ष थेरपीमध्ये जे एक म्युटेशन किंवा जो बदल जनुकात झालाय त्याला लक्ष करून, टार्गेट करून तो थांबवायचा प्रयत्न करतात, म्हणजे त्या सेल्स मरतील. आणि बाकीच्या ज्या पेशी ज्यांच्यात हा बदल झाला नाही, त्यांना इजा पोचणार नाही, त्याच्यामुळे दुष्परिणाम कमी होतील, असा हा मुख्य फोकस आहे. तर टार्गेटेड. त्याच्यानंतर आली प्रतिक्षमता थेरपी. प्रतिक्षमता थेरपी म्हणजे इम्युनोथेरपीची, ज्याचं अत्यंत कौतुक होत, खरोखर उत्तम रिझल्ट्स दिलेले आहेत. तर प्रतिक्षमता थेरपीत काय झालं की मी सांगते मगासपासून की ह्या पेशी आहेत त्या आपल्या शरीरातलं बाकी सगळ्या ज्या सिक्युरिटी सिस्टीम्स आहेत त्यांना चुकवून जिवंत राहतात आणि वाढत राहतात. हे का होतं? आणि असं शास्त्रज्ञांना आणि डॉक्टरांना कळलं होतं की कधीतरी अतिशय वाईट इन्फेक्शन झालं तर कधीतरी कॅन्सर आपल्या आपण नष्ट होतो. म्हणजे कुठेतरी ती जी एखाद्या भयंकर इन्फेक्शनमध्ये वगैरे अतिशय काय म्हणतो स्ट्रॉंग इम्युन रिॲक्शन निर्माण होते, प्रतिक्षमता त्याच्यात कॅन्सरही मारला जातो. पण ह्याचा कसा वापर करावा ते त्यांना कळत नव्हतं. जसं आपल्याला पेशींबद्दल कळत गेलं तेव्हा हे लक्षात आलं की ह्या पेशी आहेत ना त्या लपतात इम्युन सिस्टीम पासून, म्हणजे प्रतिक्षमता. म्हणजे आता इम्युन थेरपी काय करते, आपल्या घरावर जसे नंबर असतात तसे त्यांना आपल्या शरीरातल्या सगळ्या पेशींचे नंबर माहिती असतात की ही आपली आहे, हिला मारायचं नाही तर तुमच्यापैकी, आता आम्ही थोडी विषयापासून दूर जाते, पण ऑटो इम्युन डिझीज हे भयंकर प्रकार तुम्ही प्रत्येकाने ऐकलं असेल, रोमॅटॉइड आर्थरायटिस, क्रोन्स डिझीज वगैरे. तर तसं होऊ नये म्हणून इम्युन सिस्टीमला शिकवलेलं असतं की जे आपले आहेत त्यांना मारायचं नाही शरीरात. ह्या कॅन्सरच्या पेशी इतक्या लबाड असतात की त्या स्वतःभोवती एक प्रकारचं कवच निर्माण करतात किंवा रूप बदलतात. त्याच्यामुळे इम्युन सिस्टीम त्यांना हे परक आहे, काहीतरी धोक्याचं आहे हे ओळखू शकत नाही आणि ह्याच्यामुळे कॅन्सर अनिर्बंध वाढत जातो. तर आता ह्यांनी उपाय शोधून काढलेत की हे जे कवच आहे ते किंवा त्यांचं जे बदललेलं रूप आहे ते ओळखून त्यांच्यावर हल्ला करायचा. हे आता शास्त्रज्ञांनी, डॉक्टरांनी, संशोधकांनी शोधून काढले आणि त्याच्यातून इम्युन थेरपी उदयाला आली. त्याच्यात पण बरेच प्रकार आहेत. एक आता आमचे अमेरिकेचे प्रेसिडेंट 2015 साली अतिशय वयोवृद्ध आहेत आणि त्यांना तू म्हणालीस तो त्वचेचा मेलनोमा झाला होता, कॅन्सर, तो मेंदूपर्यंत गेला होता. त्यांना इम्युन थेरपीचं औषध दिलं, पेम्ब्रोलिझुमॅब म्हणून, आणि त्या आजपर्यंत जिवंत आहेत या वयात. आता ते 99 वर्षाचे आहेत. तो ही इम्युन थेरपी फार उपयोगी पडू शकते. मला इथे पुन्हा तुम्हाला सगळ्यांना एकच सांगायचंय, 100 प्रकारचे कॅन्सर आहेत, प्रत्येक कर्करोगाला प्रत्येक गोष्ट लागेल. आणि मी हे जे वाईट गोष्ट मी मीडियात बघते, ज्याचा मला जे बघून मला अतिशय उद्विग्नता वाटते की ते एखादी गोष्ट तुम्हाला नीट सांगत नाहीत, ते तुम्हाला अर्धवट सांगतात की कर्करोग बरं करण्याचं औषध आलं किंवा कर्करोग आता पुन्हा दिसणार नाही वगैरे, असले काही ते विचित्र मथळे देतात लोकांनी वाचावं म्हणून. असं काही होत नाही. 100 प्रकारचे कर्करोग आहेत आणि त्या प्रत्येक प्रकारात किती स्टेजेस आहेत, कमीत कमी 4. त्याच्यामुळे एका कुठच्याही उपायाने कर्करोग बरा होणार नाही. तुम्ही लिव्हिंग प्रूफ पण सांगत होता. हो, लिव्हिंग ड्रग. नाही,
Living लिव्हिंग ड्रग कडेच येते मी. तर हे सगळं मी तुम्हाला सांगते, म्हणजे मी सांगते म्हणून तुम्ही असं धरू नका की आपल्या माहितीत कुणाला तरी कर्करोग आहे, डॉक्टरकडे जा, मी प्रतिक्षमता थेरपी मागते आणि दॅट पेशंट विल बी वेल अँड फाईन. तसं नाहीये. सगळ्या कर्करोगावर ते चालत नाही. आता लिव्हिंग ड्रग, तर लिव्हिंग ड्रगमध्ये काय करतायत, प्रतिक्षमता थेरपी, इम्युन थेरपीच पुढे करत आपल्या शरीरात रक्तामध्ये टी सेल्स, टी म्हणजे टायगर, टी सेल्स नावाच्या सेल्स असतात, लिम्फोसाइट्स, आणि त्यांचं महत्त्वाचं काम असतं की बाहेरून आलेल्या फॉरेन ऑब्जेक्ट्स किंवा बॅक्टेरिया किंवा हे जंतुबिंतू ह्या सगळ्यांना मारायचं, काय करायचं. तर आता सुमारे 11 वर्षापूर्वी हा प्रयोग युनिव्हर्सिटी ऑफ पेन्सिल्व्हॅनियामध्ये झाला. ल्युकेमिया झालेल्या, रक्ताचा कर्करोग झालेल्या मुलीच्या त्यांनी टी सेल्स काढल्या आणि त्या टी सेल्सना, आणि हे मी फार सोपं करतेय, त्या टी सेल्सना कॅन्सरच्या सेल्स दाखवल्या. त्याच्यावर C20 नावाचं एक अँटीजन असतं, क्लस्टर म्हणजे काय, झेंडा असतो जो इम्युन सेल्स ओळखू शकतात. त्यांना झेंडे बघूनच ओळखता येतं ना. मी म्हटलं की पत्ते लावलेले असतात, तो दाखवला आणि सांगितलं हे तुम्हाला मारायचे. त्यांना ट्रेन केलं आणि त्या सेल्स त्यांनी परत त्या मुलीच्या शरीरात घातल्या. सुरुवातीला भयंकर झालं, ती मुलगी कोलॅप्स झाली, तिला अतिशय ताप आला. म्हणजे कोविडमध्ये जी सायटोकाईन रिॲक्शन यायची, ज्याच्यात लोकांना खूप त्रास व्हायचा, तशा प्रकारची, आणि ह्यांना वाटलं काही होणार नाही. पण त्यांनी त्या मुलीला जे काय उपचार करायचे होते ते केले. ती जेव्हा त्याच्यातून बाहेर आली तेव्हा तिचा कर्करोग संपूर्ण गेला होता. आणि आत्ताच तिने कॉलेजमधून एक पत्र प्रसिद्ध केलंय. ती मुलगी आता 18-19 वर्षाची, अजूनही उत्तम आहे, तिला काही होत नाहीये, ती ह्याच्यातून सुटली. पण हाच उपाय माझ्या माहितीत दुसरी एक छोटीशी मुलगी होती, 4 वर्षाची, तिला दुसऱ्या प्रकारचा मेंदूचा कॅन्सर होता आणि त्यांनी हे करायचा प्रयत्न केला आणि त्याचा काहीही उपयोग झाला नाही. ती 5 वर्षाची मुलगी गेली. तर हे सगळं जे काही आहे ना, हे अजूनही कसं म्हणायचं तुम्हाला, आम्ही इंग्लिशमध्ये म्हणतो वर्क इन प्रोग्रेस. हे अजून काम चालू आहे, हे झालेलं नाही. आम्हाला म्हणजे डॉक्टरांना, शास्त्रज्ञांना हे माहिती आहे की काही प्रकारच्या कॅन्सरला तुम्ही ही लिव्हिंग थेरपी वापरू शकता. आता लिव्हिंग थेरपी का म्हणतात, कारण तुम्ही स्वतःच्याच लिव्हिंग जिवंत सेल्स बाहेर काढता, त्यांना शिकवता आणि त्या परत शरीरात घालता. हे त्या किमोथेरपी सारखं बाहेरचं केमिकल विष नाहीये. सेल्स त्याच्यात त्यांनी परत घातलेत म्हणून त्याला लिव्हिंग थेरपी म्हणतात. आणि तो आत्ता तुम्ही मला म्हणाल तर अगदी सगळ्यात प्रगत संशोधन हे ह्या लिव्हिंग थेरपीमध्ये चालू आहे. तुम्हाला असं वाटतं का की म्हणजे जसं पोलिओचं उच्चाटन केलं तसं कर्करोगाचं उच्चाटन आपण करू शकू? नाही, कधीच नाही करू शकणार. म्हणजे मला ज्यांनी विचारले त्यांना मी प्रामाणिकपणे हे उत्तर देते की संपूर्णपणे कर्करोग नष्ट करणं शक्य नाही. पण हेही लक्षात घ्या की आधुनिक संशोधन आपल्याला सांगते की 70% कर्करोग हा आपल्या कर्माने होतो, आपल्या आयुष्यशैलीने, आपल्या राहणीमानामुळे, आपल्या सवयींमुळे. आणि फक्त साधारण 30% कर्करोग असा असतो की जो आपल्याकडे म्हणजे कर्करोग जन्मजात येत नाही, आपल्याकडे जनुकं येतात. आणि मग ती जनुकं आहेत ती अकारक का होतात, होणारच का 100% की त्यांना आपण प्रवृत्त करतो, हे सगळे प्रश्न अजून सुटले नाहीत. पण 70% कर्करोग हा आपल्या कर्माने होतो, हे तुम्ही लक्षात घ्या. तो आपण कमी करायला पाहिजे. आणि हे एवढं सगळं करून सुद्धा आपल्याला माहीत नाहीत काही कारणं. आपल्याला सगळं मी नेहमी कर्करोगाबद्दल बोलताना ती 4 आंधळे आणि 1 हत्ती त्याची गोष्ट सांगते की ते हत्ती कसा आहे असं विचारलं, एक जण म्हणतो शेपूट आहे, एक जण म्हणतो खांब आहे, एक जण म्हणतो सूप आहे. कारण कुणालाच संपूर्ण रूप माहिती नाही ना. तशी परिस्थिती आहे की आज 25 वर्षापूर्वी आपल्याला कळलं की आता आपण त्याचा पुढचा अभ्यास करतोय आणि ठरवतोय की काय प्रकारचे बदल ते कशामुळे होतात. त्यात मी तुम्हाला दिली त्या गोष्टी खूप कमी होत्या, त्याच्या पलीकडेही काही असतील. एक महत्त्वाचा प्रश्न अजूनही उरतो, मग मुलांच्यात का? तुम्ही म्हणता की पुन्हा आघात होऊन पेशी खराब होऊन म्हणून कर्करोग होतो. तर त्याच्यामुळे असं होणार आहे की आपण कर्करोगाला प्रतिबंध करू शकतो, आपल्याला कर्करोग येणार नाही ह्याच्याकरता आपण खबरदारी घेऊ शकतो. पण तरीसुद्धा आपल्याला आत्तापर्यंत न माहीत असलेली अशी काही कारणं असतील आणि त्याच्यामुळे हा होऊ शकेल. माझी इच्छा एवढीच आहे की जसजसं विज्ञान पुढे जाईल, सायन्स पुढे जाईल, तसतसं माणसाला लवकर कर्करोग झाल्याचं लक्षात येईल. आणि ज्याप्रमाणे आज आपण ब्लड प्रेशर, डायबिटीस असे रोग काहीतरी औषध घेऊन कह्यात ठेवू शकतो,
जसं मी तुम्हाला ग्लिव्हेकचं उदाहरण दिलं की ते दररोज एक गोळी घेतात आणि तो CML सारखा भयंकर आजार आज कह्यात राहू शकतो आणि माणसं त्यांचं आयुष्य जगू शकतात. अशा प्रकारे आपण कर्करोगला एक भयंकर घातक रोगापासून एक मॅनेजेबल डिझीज ज्याला आपण काबूत ठेवू शकतो असं करू शकू. पण हे फक्त डॉक्टरांकडून होणार नाहीये. ह्याच्याकरता समाजाने सुद्धा स्वतःची जबाबदारी स्वीकारली पाहिजे, स्वतःच्या आयुष्यात बदल केले पाहिजेत. ह्याच्यात मी माझ्या पुस्तकात एक वाक्य लिहिलेलं आहे की कर्करोग चमत्काराने बरा होतो का. त्याच्यात मी असं म्हणते, आजारी झाल्यावर अगतिकपणे कुठेही श्रद्धा ठेवायला तयार असणारी माणसे उपलब्ध असलेल्या पुराव्यांवर विश्वास ठेवून स्वतःची जीवनशैली आधीच बदलू लागली तर कर्करोगाचे प्रमाण नक्कीच कमी होऊ शकेल. खूप छान माहिती तुम्ही दिलेली आहे. आज आपल्या इथे ऐकायसाठी खूप तज्ज्ञ मंडळी, प्रत्येक विषयातली तज्ज्ञ मंडळी आहेत, पण त्यांनाही काही प्रश्न विचारायचे आहेत. नक्की. तर आपली परवानगी असेल? अगदी अगदी नक्की नक्की. तर मंडळी, आपणही आपले प्रश्न जे आहेत कॅन्सर संबंधी ते जरूर मॅडमला विचारा आणि त्या समाधानकारक उत्तरे देतील. कर्करोग जीवाला घातक का ठरतो आणि या रोगामुळे मृत्यूचा धोका का निर्माण होतो? नमस्कार. तुम्ही हा पहिलाच प्रश्न इतका सुरेख आणि इतका अर्थपूर्ण विचारलाय तर मला तुम्हाला एक गंमत सांगायची आहे. जेव्हा मी मराठी पुस्तक इंग्लिशमध्ये करत होते तेव्हा जे अतिशय प्रसिद्ध हार्वर्ड महाविद्यालय आहे तिकडची एक नुकतीच ग्रॅज्युएट झालेली मुलगी ती मला मदत करत होती, फार हुशार, आणि तिने मला हाच प्रश्न विचारला आणि ती मला म्हणाली, तुम्ही हा पुस्तकात घाला. आणि हा प्रश्न मी तुम्हाला वाचून दाखवते. व्हाय इज कॅन्सर डेडली? व्हाय डज धिस डिझीज पुट अ पर्सन ॲट रिस्क ऑफ डेथ? तर तुम्ही तो अचूक प्रश्न विचारलाय. प्रश्नाचं उत्तर असं आहे की तुम्हाला माहीत आहे की कॅन्सर किंवा कर्करोग हा पेशींचा रोग आहे आणि पेशी आपल्या शरीरात सगळीकडे आहेत आणि कॅन्सर पेशींचं म्हणजे कर्करोगाच्या पेशींचं वैशिष्ट्य असं आहे की त्या इतर इंद्रियात जातात आणि तिथे वाढू शकतात. तर होतं असं की जेव्हा कर्करोग पुढे पुढे जाऊ लागतो तेव्हा या पेशी हृदयात जातात किंवा हृदयापेक्षाही जास्त आतड्यात जातात, नंतर लिव्हरमध्ये जातात किंवा हाडांमध्ये जातात. ज्या ज्या इंद्रियांमध्ये ते जातात आणि वाढू लागतात तेव्हा त्यांच्या वाढीमुळे त्या इंद्रियांचं काम ते बंद करतात. त्यांचं जे नॉर्मल फंक्शनिंग आपण म्हणतो ते बंद करतात. आणि तुम्ही कधी पाहिलं असेल की काही काही वेळेला अगदी शेवटच्या कर्करोगाच्या स्टेजमध्ये लोकांना कावीळ होते. ह्याचा अर्थ की त्यांच्या लिव्हरमध्ये बिघाड झालेला असतो, कारण कर्करोगाच्या पेशींनी जाऊन त्यांची लिव्हर बंद पाडलेली असते. आणि जेव्हा ही महत्त्वाची इंद्रिय बंद पडतात तेव्हा शरीरही बंद पडतं आणि मृत्यू होतो. नमस्कार, मी अलका देवेंद्र भुजबळ. 5 वर्षापूर्वी मला कॅन्सरचं निदान झालं होतं. केमो झाल्या, आता मी पूर्णतः बरी आहे. पण मला असं विचारायचं आहे की कॅन्सर झाल्यानंतर काय काळजी घ्यायला हवी आणि कॅन्सरचं निदान लवकर होण्यासाठी काही टेस्ट आहेत का, काही चाचण्या उपलब्ध आहेत का? अलकाताई, सर्वप्रथम तुमचं मनापासून अभिनंदन. तुम्ही कॅन्सरमुक्त झालात ह्याचा मला मनापासून आनंद होतो. आणि ह्याच्यावरून हेही सिद्ध होतं की जेव्हा कर्करोगाचं निदान वेळेवर झालं आणि त्याच्याकरता सर्व उपचार नीट केले गेले तर तो नेहमीच घातक ठरतो असं नाही. माणसं या रोगाच्या पलीकडे जाऊन सुद्धा एक चांगलं आयुष्य जगू शकतात. आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर की तुम्ही काय करू शकता. मला असं वाटतं की सध्या तुमच्या हातात एकच आहे की चांगली पुन्हा निरोगी आयुष्यशैली ठेवा. तुमचे व्यायाम, तुमचं सकारात्मक विचार, बाकी सगळं जे चालू आहे ते ठेवा. तुमच्या डॉक्टरने तुम्हाला जे सांगितलं असेल त्याप्रमाणे वेळेवर जाऊन डॉक्टरकडे ज्या तपासण्या करायच्या आहेत त्या चुकवू नका. त्याचप्रमाणे स्वतःचा स्तनाची काळजी घ्या. तिथे त्याची जी तपासणी करायला जर तुम्हाला सांगितली असेल तर करा. तुम्ही जर परदेशात राहत असाल तर मी म्हटलं असतं की तुम्ही वेळच्या वेळी मॅमोग्रॅम करा डॉक्टरचा सल्ला घेऊन. कारण सर्व प्रकारच्या कॅन्सर करता हे तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे की तुम्ही काय करू शकता लवकर निदानासाठी. तर सर्व प्रकारचे कॅन्सर लवकर पकडले जात नाही. फक्त काही प्रकारच्या कॅन्सर करता आपल्याकडे तशा प्रकारचे स्क्रीनिंग प्रोसिजर्स ज्याला आम्ही म्हणतो ते उपलब्ध आहेत. तर त्याच्यातलं एक म्हणजे मॅमोग्रॅम, जो अतिशय लोकांना माहिती आहे की स्तनाची तपासणी केली जाते पाश्चात्य देशातून 45-50 वर्षानंतर आणि बघितलं जातं की गाठ आहे का. दुसरी म्हणजे की कोलोनोस्कोपी, म्हणजे आतड्याचं आहे का, कारण तिथे आतड्याच्या कर्करोगाचं प्रमाण जास्त आहे.
आणि जर समजा कोलोनोस्कोपी नाही करता आली तर निदान ते एवढं तरी बघतात की पसाकडे वाटे रक्त जाते का, कारण ते एक लक्षण असू शकतं. आणि त्याच्यानंतरचे जे बाकीच्या काही उपाय आहेत ना, त्याच्याकरता जर जेनेटिक काही कारणं असतील तरच ते उपाय केले जातात. त्याशिवाय इतर उपाय फारसे केले जात नाही. दुर्दैवाने आपल्याकडे असं पकडले आधी कॅन्सर निदान होईल असे अजून तरी उपाय नाहीत. पण पुन्हा संशोधन चालू आहे. त्यातलं एक महत्वाचं संशोधन असं आहे की कॅन्सरच्या काही सेल्स, ज्या पेशी सुटून आपल्या रक्तप्रवाहात फिरत असतात, तो वाढायच्या आधी सुद्धा. आणि त्यामुळे शास्त्रज्ञांचा रोख असा आहे की जर आपल्याला फक्त साधी रक्ताची तपासणी करून या पेशींचं अस्तित्व सिद्ध करता आलं तर कॅन्सरची गाठ मोठी व्हायच्या पुष्कळ आधी आपल्या लक्षात येईल की या माणसाच्या शरीरात कॅन्सर वाढतोय. पण सध्या तरी अप्रूव्ह झालेली, खात्रीने तुम्हाला हे सांगणारी अशी कुठचीही टेस्ट उपलब्ध नाहीये आणि त्यामुळे मी तुम्हाला त्याबद्दल आत्ता काही फार सांगू शकत नाही. नमस्कार, मी डॉक्टर मीना बर्धापूरकर, ठाण्याहून. मला मॅडम तुम्हाला असं विचारायचं आहे की म्हणजे हा साधारण जनसामान्याच्या मनातला प्रश्न असू शकेल असं मला वाटतं की धूप, उदबत्ती, प्रदूषण, प्लास्टिकचे डबे, ह्या ज्या आपल्या दैनंदिनीशी निगडीत ज्या गोष्टी आहेत यांचा आणि कर्करोग होण्याचा काही संबंध असेल का? फार छान प्रश्न आहे हा. आणि बऱ्याच जणांच्या मनात हा येत असेल, कारण आपण सिगरेटच्या धुराबद्दल नेहमी बोलतो. पण दोन फरक आहेत ह्याच्यात. एक म्हणजे की धूप किंवा उदबत्ती आहे ह्याचा धूर हा आपण नाकाने शरीरात ओढून घेत नाही. दुसरं म्हणजे की हा आपण ह्याच्याशी आपला संबंध फार कमी वेळा येतो. एक लक्षात घ्या की पेशींच्या जनुकाला धक्का लागण्यासाठी जो आघात व्हायला लागतो तो वारंवार व्हायला लागतो आणि बराच काळ व्हायला लागतो. म्हणजे तुम्हाला मी एक गोष्ट सांगते, एक सिगरेट ओढली तर 3 म्युटेशन्स होतात. इतकं वाईट असतं. आणि ह्या अशा सिगरेटी दिवसाला काय म्हणतात 30, 40, 50 लोक कित्येक वर्ष जेव्हा ओढत राहतात तेव्हा मग त्याच्यातून फुफ्फुसाचा कॅन्सर किंवा श्वासनलिकेचा कॅन्सर हे उद्भवतात. तर त्याच्यामुळे धूप किंवा उदबत्ती यांच्या धुराने कर्करोग होण्याचा काहीही पुरावा सध्या उपलब्ध नाहीये आणि मला वाटतं की ती शक्यता कमी आहे. पण त्याचबरोबर दुसरी एक गोष्ट आहे की जिच्यामुळे होऊ शकतो तो म्हणजे प्रदूषण. कारण प्रदूषण हे आपण जगतो, ते दररोज आपण ती हवा आतमध्ये घेत असतो. त्या हवेतून वेगवेगळ्या प्रकारची रसायनं, नंतर अब्रेझिव्ह थिंग्स म्हणजे धूळकण किंवा इतर काही गोष्टी ह्या आपल्या फुफ्फुसात जात असतात आणि फुफ्फुसाच्या अत्यंत तलम पृष्ठभागावर किंवा अल्व्हिओलायवर ज्या छोट्या छोट्या पिशव्या असतात शेवटी, जिथे ऑक्सिजन, प्राणवायू आणि कर्बद्वीप प्राणील वायू म्हणजे ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड ह्याचा एक्सचेंज होतो, तिथे इजा पोचू शकते. पण धूप आणि उदबत्तीचा असा संबंध नाही. तुम्ही विचारलं होतं प्लास्टिकचे डबे, तर प्लास्टिकचे डबे जर गरम केले तर मला वाटतं की ते जर रोज रोज तुम्ही त्याच्यातून डबा खायला नेत असाल वगैरे, गरम करत असाल, त्याच्यातली काही केमिकल्स लीक होऊ शकतात. मी असं म्हणणार नाही की होणारच नाही. मी लोकांना सहसा काय सांगते की तुम्हाला फक्त फ्रीजमध्ये साठवायचं असेल त्याच्याकरता तुम्ही प्लास्टिकचा डबा वापरू शकता, त्याच्यात ठेवा. पण तुम्हाला जेव्हा खायचं असते तेव्हा ते त्याच्यातून काढून तुम्ही कुठच्या चिनी मातीच्या किंवा काचेच्या भांड्यात काढून मग गरम करा. प्लास्टिकच्या भांड्यात कधीही गरम करू नका किंवा गरम पदार्थ त्याच्यात साठवून ठेवू नका, स्टोअर करू नका. आपण जो मुळातला त्याचा जो आपला भीतीदायक भाग आहे तो त्यातला काढून टाकला. थंड वस्तू ठेवून त्याच्यातून लीक होऊन कॅन्सर, कर्करोग होईल अशी शक्यता मला फार कमी वाटते. बरं झालं हे सांगितलं. आमच्या पण मनात ही भीती असते नेहमी प्लास्टिकच्या वस्तू वापरताना स्वयंपाकघरात. तुम्ही करेक्ट सांगितलं आता. नमस्कार ताई, मी डॉक्टर उल्हास वाघ. मी MDS आहे आणि गेली 35 वर्ष मी तंबाखू विरोधी मोहीम राबवतो आहे. खरं तर आपण बघतोय म्हणजे माझ्याकडे येणारे जे रुग्ण आहेत त्याच्यामध्ये जो बराचसा रुग्णांचा जो वयोगट आहे तर त्या वयोगटामध्ये वय वर्ष 19 ते साधारणपणे 40 वर्षापर्यंत अनेक युवा पिढी जी आहे तर ती ह्या तंबाखूच्या आहारी गेलेली आपल्याला दिसते. मुख्य म्हणजे आता मी इथेच मुंबईमध्ये जर पाहायचं तर कॉल सेंटर मधल्या त्या मुली वगैरे काम करणाऱ्या तर त्या सिगारेट ओढताना आपल्याला दिसतात. बरेचसे म्हणजे मुलं, युवक आणि युवती ह्याच्या आहारी पडतात. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी की माझ्याकडे ज्यावेळेस
बरेचसे रुग्ण येतात तर त्याच्यामध्ये प्री कॅन्सरस लिजन जे तोंडामध्ये असतात, त्याला आपण कर्करोगाची पूर्वसूचनाच आपण असं म्हणू शकतो. म्हणजे ल्युकोप्लेकिया सारखे, लायकिन प्लॅनस सारखे अनेक जे आपल्याला लक्षणं दिसून येतात. तर त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात आलं माझ्या की बाबा ह्यांना आपल्याला वाचवलं पाहिजे. गेली 35 वर्ष मी ते रोज 5 जणांच्या हातातली तंबाखू किंवा सिगारेट मी खाली त्यांना त्याची माहिती देऊन त्यांना मी खाली टाकण्यासाठी मी प्रवृत्त करतो मंडे टू संडे. पण मी एवढा प्रयत्न करतो, आपल्याकडे कोटपा आहे, म्हणजे ऍक्ट आहे आपल्याकडे की जो सिगारेट आणि अदर टोबॅको प्रोडक्ट्स प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऍक्ट आहे, जो आपल्याकडे 2008 पासून 2003चा ऍक्ट आपण 2008 पासून सुरू केला. पण तरीही त्याचाही एवढा प्रभाव आपल्या ह्या जनमानसामध्ये एवढा दिसून येत नाही. आपण वेगवेगळ्या माध्यमांच्या द्वारे त्यांच्यापर्यंत लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. तर तुमचं ह्याच्यावरती काय मत आहे? म्हणजे आपल्याला काहीतरी कुठलं तरी प्रभावी अस्त्र आपल्याला असं वापरण्याची गरज आहे की ह्या कम्युनिटीमध्ये, ह्या समाजामध्ये ह्याचं प्रमाण हे कमी व्हायला कशा प्रकारे मदत करता येईल, असं आपलं वैयक्तिक मत मला जर कळालं तर बरं होईल. नमस्कार डॉक्टर वाघ. सर्वप्रथम मी असं म्हणेन की तुमच्यासारख्या या क्षेत्रात कामगिरी करणाऱ्या आणि लोकांना मदत करणाऱ्या व्यक्तीला भेटून मला अतिशय आनंद होतोय आणि मला फार बरं वाटतं की हा प्रश्न इतर अनेक लोक समजून घेत आहेत आणि त्याच्याकरता काहीतरी काम करण्याचा, लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करतायत. तुम्ही म्हणता ती अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. ह्याच्यात झालं असं की जेव्हा अमेरिकेत सिगरेटचा खप कमी व्हायला लागला तेव्हा त्यांनी सगळं मार्केटिंग आपल्या देशात, बाहेरच्या देशात सुरू केलं आणि त्याच्यामुळे बाहेरच्या देशातली युवा लोक या प्रलोभनाला बळी पडली. तुम्हाला हेही माहिती आहे की निकोटीन हे अत्यंत ॲडिक्टिव्ह, म्हणजे माणसाला व्यसनाधीन करणारं द्रव्य आहे आणि त्याच्या विळख्यातून बाहेर पडणं फार कठीण असतं. त्याच्यामुळे पहिल्याने त्यांना सिगरेट किंवा तंबाखू, मला माहीत नाही की कुठच्या प्रकाराने ते तंबाखूचं सेवन करतात, कारण आपल्याकडे तपकीर आहे, गुटखा आहे, नंतर तोंडात, मी टाटा हॉस्पिटलमध्ये होते तेव्हा तिथे तोंडात घालून, गालात घालून चघळायची तंबाखू आहे आणि मग बिडी आहे आणि ते अर्ध जबडा खाली लोंबकळत असलेलं आणि उघड्या जखमा असलेलं आणि ते जे मी पाहिले लोक की ज्यांचा जबडा कर्करोगामुळे काढला होता, त्यांना तंबाखू सिगरेटमुळे जबड्याचा कर्करोग झाला होता, अतिशय घाण वास यायचा, त्यांची दुर्दैवी परिस्थिती बघवली जायची नाही, असे लोक मी तेव्हा फार लहान असताना पाहिलेले आहेत. त्यामुळे मी तुमच्या प्रश्नाकडे वळते की हे कसं करायचं. तुम्ही करताय, मला खात्री आहे की तुम्ही खूप प्रभावी काम करताय आणि तरीसुद्धा लोकांना पटत नाही. एक तर मला माहिती नाही की मी ह्या देशातून बरीच काय बाहेर राहिले, पण पहिली गोष्ट की कुठच्याही प्रकारे कुठच्याही माध्यमाला या सवयीशी ग्लॅमर जोडून देता कामा नये आणि मला वाटतं त्या दृष्टीने थोडीफार प्रगती झाली आहे. म्हणजे मला सिनेमा नाटकातून किंवा बाकीच्या मनोरंजनातून किंवा इतर ठिकाणी, म्हणजे तिथून तुमचे काय म्हणतात सेलिब्रिटीज किंवा हिरो हिरोईन सिगरेट वगैरे हे वापरताना दिसत नाहीत तंबाखूचा. सो दॅट्स अ गुड थिंग, ते चांगली गोष्ट आहे. त्याच्यानंतर मला वाटतं की जाहिराती सुद्धा आता या देशात होत नाहीत, ती पण फार चांगली गोष्ट आहे. मी काही कॅन्सरबद्दलच्या कॅन्सर विरोधी जाहिराती पण पाहिल्या ज्याच्यात फोटो दाखवले गेले. मला वाटतं हे गेली काही वर्ष चालू आहे. मला वाटतं एकदा कधीतरी सिनेमा बघायला गेले होते आणि त्यांनी फोटो दाखवले जे मी आत्ता वर्णन केलं तसे, की तुम्ही जर सिगरेट बिडी ओढली तर तुम्हाला अशा प्रकारचा कॅन्सर होऊ शकता. तुमच्या म्हणण्यावरून असं वाटतं की हे सगळं करून सुद्धा ही सवय सुटत नाही. मला असं वाटतं की ह्याच्यात आपण 2 गोष्टी करू शकतो की फक्त जर चित्र बघून फरक पडत नसेल, मला असं वाटतं की जर तुमची या प्रकारच्या कर्करोगातून वाचून जिवंत राहिलेल्या काही लोकांशी ओळख असेल आणि ते येऊन या लोकांशी बोलले तर कदाचित त्यांच्या स्वानुभवातून ते जे सांगतील त्याचा एका डॉक्टरने किंवा परक्या माणसाने दुसऱ्या माणसाने सांगण्यापेक्षा जास्त प्रभाव होऊ शकेल असं मला वाटतं. अमेरिकेत असे ग्रुप्स असतात आणि तिथे एक तऱ्हेचा त्रास झालेले लोक नंतर पुढच्या पिढीला किंवा इतर लोकांना त्रास होऊ नये म्हणून आपले अनुभव शेअर करतात. कधीकधी आपल्या देशात आपली दुःख सांगण्याचा, विशेषतः कर्करोगासारखे अनुभव सांगण्याची मनस्थिती नसते, बट जर तुम्ही त्यांना पटवलं तर त्याच्यातून काही फायदा होऊ शकेल असं मला वाटतं. आणि दुसरी गोष्ट अशी की ह्या लोकांची जर कुठचीही कौटुंबिक माहिती तुम्हाला असेल आणि त्यांची कुटुंब असतील
मला वाटतं कधी कधी हे मी माझ्या पुस्तकातही लिहिलंय की जेव्हा कर्करोग होतो तेव्हा तो फक्त त्या व्यक्तीपुरता सीमित नसतो, त्याच्यात संपूर्ण कुटुंब होरपळून पडतं. आणि जेव्हा शेवटी ते उपचार होतात आणि दुर्दैवाने कधीतरी मृत्यू होतो, तेव्हा ह्याच्यात बायको, मुलं, बाळं, म्हातारे, आई वडील हे सगळे इतक्या वाईट परिस्थितीतून जातात, मानसिक, शारीरिक आणि आर्थिक सुद्धा, कारण त्याला फार खर्च होतात. तर कदाचित जर तुम्ही त्याच्यात कुटुंबाला की मी जसं म्हणते की मी टॅक्सीवाल्याला सुद्धा सांगते बाबा सिगरेट ओढू नको, तेव्हा मी त्याला एवढंच विचारलं, तो मला म्हणाला मेरे 2 बच्चे हैं उनको पढ़ाना है. म्हटलं काय रे बाबा, तुझा मुलगा उद्या सिगरेट ओढून वयाच्या 40व्या वर्षी तुझ्या पुढ्यात मेला तडफडून, तर तुला चालेल काय? तर क्या बोल रही हो मॅडम. म्हटलं क्या बोल रही म्हणजे तू त्याच्या पुढे तोच आदर्श घालून देतोयस, पण तुला काय वाटतं तुझ्या मुलाने नेमकं तुला काय हक्क आहे त्याला सांगायचा? मग तो गप्प झाला. म्हटलं तू काहीतरी कसम खा आणि सिगरेट सोड. उदाहरण देते, मला खात्री आहे की तुम्ही अशा प्रकारचं किंवा ह्याच्याहूनही जास्त काम करत असाल, पण माझ्याकडून ह्या 2 सूचना आहेत आणि मी तुम्हाला तुमच्या कार्यात खूप खूप यश चिंतिते. नमस्कार, मी सौ नेहा महावीर हजारे, ठाण्यातून मी आलेली आहे. कर्करोगातून बरी झालेली व्यक्ती परत आपलं जीवन पूर्ववत घालवू शकते का? नमस्कार, फार छान प्रश्न विचारलात. आणि खरं म्हटलं तर सगळा उद्देश हाच तर आहे ना की लोकांनी कर्करोग झाला तरी त्यातून बरं व्हावं आणि त्यानंतर चांगलं आयुष्य पुन्हा जगावं. हाच तर सगळा उद्देश आहे. याच्यासाठी केला होता अट्टाहास अशी परिस्थिती आहे ही. तर होऊ शकतं, अगदी खात्रीने होऊ शकतं. जखमा वगैरे असतात त्या बऱ्या होतात आणि बाकी पण काही जर समजा त्रास झालेला असेल तोही भरून काढला जातो. मला वाटतं कित्येक वेळेला पैशांची वगैरे जी अडचण असते ती सुद्धा लोक पुढे पुढे जातात आणि त्यांना कळतं की आपण ह्याच्यावर मात करू शकतो. मात्र आपल्यासारख्या समाजात अजून एक त्रुटी राहिली आहे, ती म्हणजे की अजूनही आपली, ह्यांना मी उत्तरजीवी म्हणते, ज्यांना जे कर्करोग होऊन जिवंत राहिलेत, त्याच्याशी लढून त्याच्याशी सामना करून त्यांनी विजय मिळवलाय, त्यांना मी उत्तरजीवी असा शब्द वापरलाय माझ्या पुस्तकात. मला असं वाटतं की अजूनही आपला त्यांच्याकडे बघायचा दृष्टिकोन बदलला नाहीये आणि त्याचं मला फार वाईट वाटतं. कारण बाकी सगळ्या गोष्टी त्या त्यांच्या हिमतीवर करू शकतात, पण प्रत्येकाला समाजाकडून, मित्रपरिवाराकडून सपोर्ट मिळावा, आधार मिळावा, प्रेम मिळावं अशी अपेक्षा असते. आणि मी माझ्या पुस्तकात लिहिते की ही फक्त त्यांच्या कुटुंबाची नाही तर मित्रपरिवार आणि सगळ्या समाजाची जबाबदारी आहे. त्यांना योग्य रीतीने सामावून घेण्यात आपण यशस्वी झालो तरच कर्करोगाच्या उपचारांना खऱ्या अर्थाने पूर्णत्व येईल. तेव्हा तुमच्या माहितीत जर असं कोणी असेल तर त्यांना मदत करा, त्यांना सामावून घ्या. त्यांना काहीतरी झालं होतं याची जाणीव करून द्यायची काहीच गरज नाही, कारण खरं म्हटलं तर त्यांच्यात काहीच उणं राहिलेलं नसतं, काही न्यून राहिलेलं नसतं. संपूर्ण अर्थाने त्यांचं आयुष्य जगायला ते समर्थ झालेले असते आणि खरं तर त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. नमस्कार, मी प्रतिभा चांदूरकर. मला हा प्रश्न विचारायचा की पुष्कळ दिवस औषध घेतल्यानंतर कर्करोग होतो का? आणि आजकाल बरीच मलम वगैरे लावायची, म्हणजे आपण म्हणतो जाहिराती बघतो तर बरेच जण मलम लावतात, तर त्यानेही कर्करोग होतो का असं मला डॉक्टरांना विचारायचं. बघा मॅडम, किती लोकांना काही प्रश्न आहेत, तुमच्याकडूनच उत्तर हवी येतं. मला खूप आनंद होतोय की तुम्हा सर्वांना या विषयात एवढा इंटरेस्ट आहे आणि तुम्ही इतके चांगले प्रश्न विचारतायत. तर आता आपण औषधांच्या प्रश्नाचं बघूयात. तर कोट्यवधी लोक कित्येक औषधं वर्षानुवर्ष घेत आहेत. म्हणजे उदाहरणार्थ उच्च रक्तदाब म्हणजे हाय ब्लड प्रेशर, मधुमेह म्हणजे डायबिटीस, काही कुणाला झालेलं नाही, कारण ही औषधांची तपासणी झाली होती पहिल्याने सुरुवातीला आणि त्याच्यानंतर आपण जशी औषधं घेत जातो तसा त्यांच्याबद्दल डाटा जमत जातो. म्हणजे डाटा म्हणजे माहिती, आणि आपल्याला हे माहिती आहे की त्याच्यामुळे काही होत नाही. मलमं सुद्धा जर डॉक्टरने सांगितलं असेल मर्यादित काळासाठी, एखादं काही कारण असेल त्याच्याकरता लावायचं असेल, त्यात काहीच चुकीचं नाही. ह्या सर्व औषधांची तपासणी केली असते. मी घाबरते जेव्हा तुम्ही कुठच्या तरी अल्टरनेट थेरपीत वैद्यकडे जाता ज्याच्यावर काही संशोधन नाही, अशा गोष्टी वापरता, तेव्हा मात्र फार जपून राहा, कारण त्याबद्दल मी तुम्हाला काही नाही सांगू शकत. कर्करोग होतो का, तर त्याला एक मात्र अपवाद आहे की औषधं घेतल्यामुळे कर्करोग होऊ शकतो, आणि ती म्हणजे किमोथेरपीची औषधं. कारण मी तुम्हाला सांगितलं की किमोथेरपी हे विष असतं आणि हे विष सरळ पेशींमध्ये जातं आणि ते चांगल्या पेशींमध्ये जातं आणि वाईट पेशींमध्ये पण जातं. पण ह्याची उदाहरणं जास्त तुम्हाला जेव्हा लहान मुलांना किमोथेरपी देऊन त्यांचा रक्ताचा कॅन्सर हा सध्या बरा होतोय,
तर त्यांना डॉक्टरांना असं दिसले की 15व्या-16व्या वर्षी रक्ताचा कॅन्सर बरा करण्यासाठी किमोथेरपीचं औषध दिलं, तर त्याच्यानंतर 25-1 वर्षानंतर त्यातल्या काही मुलांना कर्करोग होऊ शकतो. याचा अर्थ की त्या किमोथेरपीच्या औषधाने त्यातल्या काही जनुकांवर परिणाम केलेला असतो. पण नाहीतर सध्या प्रस्थापित असलेल्या कुठल्याही औषधांमुळे कर्करोग होतं असं माहिती नाही. पण तरीही कृपया डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुठचीही औषधं मलमं वापरू नका. नमस्कार, मी नितीन केळकर. डॉक्टर, मला एक तर आधी सांगायचं आहे की आत्ता मगाशी डॉक्टर वाघ बोलत गेले ना, ते सगळं अवेअरनेस वेगवेगळ्या माध्यमातून मी पण केलाय, पण मीच अवेअर झालो नाही तर काय करायचं. जे करू नका, या गोष्टी करणं घातक आहे असं सारखं आम्ही पण लोकांना सांगितलं, पण मग काय करायचं असाही प्रश्न पडतो. म्हणजे काय काय नेमकं घातक आहे. आता प्लास्टिक बद्दल सांगितलं गरममध्ये, चहा तर प्लास्टिकच्या पिशवीतून आणून देणार, कपाला कोटीत प्लास्टिकचंच आहे, गरमच आहे. रेडिएशन्समुळे त्रास होतो म्हणतात. घरावर मोबाईल टॉवर असतो, कानाला काय मोबाईल असतो. तंबाखू एक गोष्ट आहे, सिगरेट एक गोष्ट आहे, दारू ही नाही. खाण्याच्या अनेक गोष्टी आहेत, फास्ट फूड आहेत. या सगळ्याशिवाय जगताच येत नाही आहे. काय सगळ्यात मोठा प्रश्न आहे. मग या सगळ्यांमुळेच होत असेल तर त्यातली एखादी गोष्ट सोडून कसं चालेल, काय 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 उपयोग होईल, हा असाही प्रश्न पडतो. हा ज्यांना कळतो त्यांना पडणारे प्रश्न आहे. ज्यांना कळत नाही त्यांना काही देणं घेणंच नाही. याच्यावर मार्ग कसा काढायचा हा पहिला एक प्रश्न. आणि दुसरा की झाल्यानंतर उपचार इतके महागडे आहेत, ते परवडतच नाही. ते स्वस्थ करण्यासाठी काही प्रयत्न चालू आहेत का, कधी फायदा होईल का त्याचा आपल्या लोकांना. आणि सोबत तिसरा आणखी एक शेवटचा प्रश्न, कॅन्सर एकदम डेडली म्हणजे आता मृत्यू अटळ आहे, अशा परिस्थितीत पोहोचल्यानंतर त्या रुग्णाचे जे हाल होतात ना, त्याला पूर्णविराम देण्याची पण सोय आहे का, या प्रश्नांबद्दल जर सविस्तर कळलं तर अधिक बरं वाटतं. लाईफस्टाईल बदलल्यामुळे पण हे प्रश्न खूपच वाढलेत मला वाटतं. हो, फार संयुक्तिक प्रश्न आहेत आणि मी हसतीये, पण इतके कठीण नाही आहेत. जितके तुम्हाला वाटतात ना तेवढे कठीण प्रश्न नाही आहेत. म्हणजे तुम्ही आता मी मोबाईल टॉवर आणि कानाच्या ह्याचं आधी सांगते, ह्या लहरी अतिशय सूक्ष्म असतात, ह्याच्यामुळे कर्करोग होत नाही. तरीही तुम्ही दिवसाचे अनेक तास फोनवर बोलण्यात घालवत असाल तर इयरफोन वापरा, अतिशय सोपं आहे. त्यात एवढं घाबरण्यासारखं काही नाही. मोबाईल टॉवरमुळे, टीव्ही टॉवरमुळे बिलकुल होणार नाही, कारण त्याच्या लहरी आणि आपण ह्याच्यामध्ये इतक्या भिंती आणि इतके आडोसे आणि इतके अडथळे असतात की त्या लहरी आपल्यापर्यंत पोचून आपल्या पेशीत घुसून आपल्या पेशींना लॉंग टर्म इजा करणं हे अशक्य आहे. त्यामुळे त्याला घाबरू नका. त्याच्या आधी तुम्ही कपांचं म्हणालात, मी दुसरा काय, मी माझ्या ऑफिसमध्ये फार्मास्युटिकल कंपनीत $1 कप घेतले आणि जे प्लास्टिकचे कप काढायला लावले. माझा उद्देश वेगळा होता, कारण मला असं वाटत होतं की हे सगळं लँडफिलमध्ये जातं. पण पुन्हा मला इथे काय आहे मला माहीत नाही. नुसता कागद असेल तर कागदामध्ये किती गरम झाला तरी त्याच्यामुळे आपल्याला कर्करोग व्हायची शक्यता नाही. जर काही त्याला बाकीचं लावत असतील वेस्टर्न तर बघायला पाहिजे, नाही तर मग सरळ सांगायचं, अरे बाबा मला माझ्या कपात चहा करून देतात, काय एवढं कठीण आहे. म्हणजे सगळं आपण सोपंही करू शकतो किंवा कठीणही करू शकतो. तुम्ही जे इतर गोष्टी म्हणालात ना, शेवटी एक लक्षात ठेवा की तुम्ही जे म्हणताय ना, मी अतिशय नम्रपणे आणि तुमचा मान ठेवून हे सांगू इच्छिते की हे असं बोलून कित्येक वेळेला आपण सबबी शोधतो मोठ्या गोष्टींकरता. आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे की कुठच्या गोष्टींनी कर्करोग अगदी नक्की होतो आणि किती प्रमाणात होतो ह्याचं काहीतरी संबंध आहे. इथे आता आपल्या पुढे एक अतिशय मोठे डेंटिस्ट येऊन गेले, बोलून गेले आणि त्यांनी सांगितलं ते त्याच्यावर काम करतायत की सिगरेटचा आणि कर्करोगाचा हा किती जवळचा संबंध आहे. तितका जवळचा संबंध फार कमी गोष्टीत दिसतो. तुम्ही खाण्याचं बोललात, मला पटते, मला स्वतःलाही खायला अतिशय आवडतं आणि मी असं म्हणत नाही की कधीतरी आपण चांगलं चुंगलं खाऊ नये, दारू पिऊन झिंगू नये, एखादा वाईनचा ग्लास घेऊ नये, बिलकुल म्हणत नाही. प्रत्येकाला जगायचंय, काहीही हे न करता जगायचं तर मग जगायचं कशाला, अगदी 100% खरंय. पण प्रत्येक गोष्टीला मर्यादा हवी ना. अतिरेक करायलाच हवा का कायम, कारण तो अतिरेक कुणाला महागात पडणार आहे, आपल्यालाच ना.
शेवटी मी तुम्हाला सांगते, जी मी काही 40 वर्ष वयाच्या 19 वर्षापासून काढली आहेत, की शेवटी मग त्या माणसाला सांभाळायला सगळेच कंटाळतात. मी आपल्याला सुद्धा आयुष्य नकोसं होतं. माझं म्हणणं एवढंच आहे की मी तुम्हाला खात्री नाही देत की तुम्ही मी सांगता तसे वागलात आणि जीवनशैली बदललीत नाही तुम्हाला कर्करोग होणारच नाही. मी बिलकुल सांगत नाही. उलट मी माझ्या पुस्तकात अतिशय प्रामाणिक आहे आणि मी पुन्हा पुन्हा सांगते की आपल्याला सगळी कारणं माहिती नाहीत, पण तुम्हाला जी माहिती आहेत ती कारणं जर तुम्ही टाळू शकलात तर निदान झाला कर्करोग तर तुम्हाला असं वाटणार नाही की हा माझ्या मूर्खपणाने झाला. आज मी माझ्या बायका मुलांना असं अर्धवट सोडून जातोय कारण मी चूक केली. तुम्ही फक्त एवढंच म्हणाल की नियतीच्या मनात काही ते वेगळं होतं आणि ते होतच ना. कितीतरी गोष्टींनी माणसाला काय काय वाईट होत असतं जे आपण टाळू शकत नाही. पण म्हणून ह्याला मी एक नेहमी उदाहरण देते की फार वाईट ॲक्सिडेंट झाला तर सीट बेल्ट लावलेले लोक सुद्धा मरतात ना. मग काय सीट बेल्ट लावायचं नाही? तुम्ही सांगा, तुम्ही ठरवा. मी कुणालाही कधीच सांगत नाही की तुम्ही असंच वागा. हा प्रत्येकाने ठरवायचा प्रश्न आहे. माझी फक्त एवढीच इच्छा आहे की ह्याच्यातून पळवाटा शोधू नका, कारण आहे सायन्स ते अगदी पक्का आहे. सिगरेटने तंबाखूने होतो तो किंवा आता जाडेपणामुळे होतो किंवा जीवनशैलीमुळे होतो. आपण शरीर न म्हणजे शरीराची हालचाल कमी केल्यामुळे किंवा परदेशात अति जास्त मांस खाल्ल्यामुळे, लाल मांस खाल्ल्यामुळे, प्रोसेस मांस खाल्ल्यामुळे हे आता इतकं चांगलं सिद्ध झालेलं आहे की भांडायचं, कारण आपल्याला ते करायचं नाही असं होतं. असो, तुम्ही म्हणालात उपचारांच्या किमती, त्याच्याबद्दल मी तुम्हाला काय सांगू. म्हणजे माझा भारताच्या किमतींशी तसा काही संबंध नाही आहे. पण मी माझ्या पुस्तकात जर तुम्ही वाचलं तर त्याच्यात 2 प्रकरणं आहेत. एक म्हणजे की तुम्ही शोधता कशी ही औषधं आणि मग शेवटी ही औषधं तुम्ही म्हणजे जी केमिकल्स असतात त्याची औषधं कशी बनतात आणि ह्याला जवळजवळ 12 वर्ष लागतात आणि सध्या त्याची किंमत $1 बिलियन वरती आहे. म्हणजे आम्ही जर 100 कंपाऊंड्स घेऊन सुरुवात केली तर त्यातलं एक सुद्धा औषध बनेल ह्याची खात्री नसते, कारण औषध बनवणं ही फार खर्चिक प्रक्रिया आहे आणि फार्मास्युटिकल कंपनी त्याचे पैसे वसूल करायचा प्रयत्न करतात, कारण त्यांचा तो शेवटी बिझनेस आहे. पण गंमत अशी आहे की भारतात आपल्याकडे अगदी पटकन त्याच्या कॉपीज बनतात आणि कित्येक वेळेला त्या कॉपीज उत्तम असतात, पण मी त्याला सपोर्ट करू शकत नाही, कारण ते काम की म्हणजे इलिगल आहे, त्यामुळे मी त्याला सपोर्ट करू शकत नाही. आणि आणखीन एक त्यांनी विचारलं की जर मृत्यूपंथाला लागला असेल पेशंट, आणि तेच मी तुम्हाला सांगते. तर शेवटी काय होतं की दुर्दैवाने कधी कधी असं होतं की सगळे उपाय करतात, सगळं होतं आणि तरीसुद्धा आपण माणसाला वाचवू शकत नाही. आणि मला ह्याची पूर्ण कल्पना आहे आणि मी तुम्हाला स्वतः उत्तर द्यायच्याऐवजी 2 ओळी वाचून दाखवते. अखेरीस कारणे भिन्न असली तरी मृत्यू हा प्रत्येक प्राणीमात्राला अटळ आहे. एक माणूस म्हणून जीवनाचा अंत होताना आत्मसन्मानाने मरण यावे असे वाटणे योग्यच आहे. म्हणूनच कर्करोग हा माणसाला झालेला रोग आहे, ती त्या व्यक्तीची ओळख नाही याचे भान ठेवले पाहिजे. कर्करोगाचे निदान झाल्यापासून दुर्दैवाने काही वेळेला शेवट होईपर्यंत रुग्णाला मानसिक आधाराची फार गरज असते. प्रेमाची सोबत आणि धीर यामुळे रुग्ण कर्करोग झाल्यावरही त्याचे माणूसपण टिकवायचा प्रयत्न करू शकतो. आजूबाजूच्या समाजाने त्याला जवळ करून शेवटपर्यंत मानाने जगण्यास सहाय्य केले तर कर्करोगाच्या वास्तवाला सामोरे जाणे इतके भयप्रद राहणार नाही असं मला वाटतं. आणि त्यातूनही हे तत्वज्ञान म्हणजे थोडंसं फिलॉसॉफिकल झालं, पण पॅलिएटिव्ह थेरपी जिथे शेवटच्या घडीला आलेल्या पेशंटना नेतात, तिथे त्यांना सर्व प्रकारची मदत करतात, पण तिथे ते ट्रीटमेंट नाही देत. त्यांना माहिती असतं की आता उपचारांचा काही उपयोग नाही, पण वेदना होऊ नयेत, मनःशांती मिळावी आणि सुखाने मरण यावं याकरता मदत करतात. असे बरेच केंद्र उघडत आहेत. म्हणजे माझ्या ज्या स्वतःच्या ॲडव्हायझर होत्या PhDच्या डॉक्टर सिरसाट, सत्यवती सिरसाट, त्यांनी कॅथलिक बिशप होते मुंबईचे, त्यांच्या जोडीने शांती अवेदना आश्रम सुरू केलं बँड्राला. आणि मला वाटतं ते पहिलं पॅलिएटिव्ह थेरपीचं केंद्र होतं, कारण त्या परदेशात शिकून आल्या होत्या. आणि त्याच्यानंतर कारण आपल्याकडे 8x10च्या खोलीत कित्येक वेळेला 10 लोक राहतात आणि तिथे कसा एखादा कर्करोगाचा रुग्ण जगू शकेल आणि मरू शकेल. तर अशा ठिकाणी मदत मिळू शकते, मिळू शकणार नाही असं नाही. पुन्हा मला त्याला किती किंमत पडते किंवा ते किती महाग आहे किंवा सगळ्यांना शक्य आहे का हे माहिती नाही, पण
ही माझी उत्तरं आहेत. मला वाटतं की तुम्हाला ते ऐकून समाधान वाटेल आणि काहीतरी फायदा. तर अशा परीने मी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं द्यायचा प्रयत्न केलेला आहे आणि ती ऐकून तुमचं समाधान होईल अशी आशा करते. खूप छान मॅडम, धन्यवाद. आपण ई प्रसारणतर्फे इथं मुलाखत दिलीत आणि आज तुम्हाला असं वाटत असेल की एवढे श्रोते आहेत, परंतु आपण अनेक देशांपर्यंत पोहोचतो आहे आणि ई प्रसारण हे चॅनल 130 देशांमधल्या मराठी लोकांपर्यंत पोहोचतंय. फार छान. त्यामुळे आपली मुलाखत अनेक देशांमध्ये ऐकली जाईल. छोटीशी भेट आपल्याला द्याल. ह्याच्याबद्दल धन्यवाद. माझी खरी भेट अशी आहे की लोकांनी मी जे बोलले ते समजून घ्यावं आणि त्याप्रमाणे आपल्या आयुष्यात बदल करावे आणि ज्यांना ही शक्यता आहे त्यांनी इतरांना हे सांगावं. नमस्कार. खूप खूप धन्यवाद. झनक झनक झन झंकारित अखिल जगती भुलवी आहा हा रसिक मनांच्या तारा गीत कहाणी